ऐकून तर बघा. मग मी ते सगळं म्हणजे फॉलो केलं, त्यांचं ऐकलं. मला ते पद्माज मॅडम आहेत बघा, मी कधी बोलले नव्हते, मुंबईच्या. त्यांचा पर एक्सपिरियन्स मला खूप आवडलाय. कारण परमाजो त्यांचं परमाजो. परमाज आहे. कारण त्यांचं त्या वयात त्यांची शुगर जाऊ शकत्या, तर माझं तर अजून कायच नाही. म्हटलं माझं मग का नाही जाणार, मी पण केलं तर. त्यांचा मला एक्सपिरियन्स खूप आवडलेला त्यावेळी. आणि मग मी चालू केलं शुगरसाठी. शुगर बरोबरच मला इतके छान छान रिझल्ट येत गेले, जसं एकावर एक फ्री म्हणतात तसं. मला थोड्या दिवसात मला पीसीओडीचा प्रॉब्लेम चालू झाला. पीसीओडी बरोबर मला एवढा पीसीओडीचा प्रॉब्लेम चालू झाला की मला पिशवी काढायलाच पाहिजे असं डॉक्टरांनी सांगितलेलं. मग मी जसं हे शुगरसाठी चालू केलं, शुगर तर माझी नॉर्मल आली, गोळी तर बंदच झाली. पण त्याच्याबरोबर माझं ऑपरेशनही कॅन्सल झालं. परत एक 10-12 किलो वजन जास्त होतं, ते कमी झाल्यामुळे मला टाचेचं इंजेक्शन सुद्धा घ्यायला सांगितलेलं. तर माझी टाच दुखायची, सकाळी उठलं की मला चालायला जमायचं नाही, एवढी टाच दुखायची. आणि ही सगळी औषधं खाऊन पित्ताचा त्रास व्हायचा तो वेगळाच. रात्री 1-2ला उठायचं, पित्ताची गोळी खायची, मग सकाळी उठलं की फ्रेश वाटायचं. त्याच्यामुळे मला, माझं तर आता पित्ताची 2 वर्ष झाली, माझी पित्ताची गोळी पूर्णपणे बंद आहे. परत माझा फॅमिलीचा पण रिझल्ट खूप छान आहे. मिस्टरांचा आमच्या एक 10-12 किलोचा वेट लॉस आहे. हो थांबा, तुम्हाला हो काय? बोलू देत त्यांनी. अशोक सर बोला हो. हो मॅडम, बोलणार आहे. मी या स्वतःच्या फॅमिलीमध्ये यायचं कारण म्हणजे आमच्या मिसेसवरती रिझल्ट मिळाल्यानंतर, खात्री पटल्यानंतर मग मी यामध्ये भाग घेतला. भाग घेतल्याबरोबर लगेच मला देखील शुगर होती. शुगर असल्यामुळे मी समजत होतो काय, 15 रुपयाचं पाकिट 10 गोळ्या, कशाला एवढे पैसे काय लागत नाही ज्यादा. त्याच्यामुळं शरीराकडे दुर्लक्ष केलं, औषधं घेतच राहिलो. पण नंतर हे तुमचं सगळे प्रत्येकांचे रिझल्ट ऐकल्यानंतर औषधं वाढतात हे समजल्यानंतर मी म्हटलं माझ्या मनावर काम करायचं आरोग्यावरती. आणि मनावर काम केल्यानंतर मला 3 महिन्यातच 12 किलोचा वेट लॉस, शुगरची गोळी बंद झालेली आहे. ओके. अशोक सर किती महिन्यापासून शुगर होती, किती वर्षापासून? तरी ती 7 ते 8 वर्ष होती की. आणि पूर्ण गोळ्या बंद व्हायला किती महिने लागले? 3 महिन्यात रिझल्ट आहे पूर्ण. ओके. HbA1c पूर्णपणे नॉन डायबेटिक म्हणून रिपोर्ट आलेला आहे. ओके. आणि डॉक्टरांनी गोळ्या बंद केल्या? हो हो हो. येस. माहेश्वरी, आता तुम्ही पीसीओडी किंवा गायनॅकडे गेला म्हणजे का, की ऑपरेशन कॅन्सल झालं बोलला, हो बरोबर मॅडम, तुम्ही? मी सोनोग्राफी करून घेतलेली आहे. हम्म, जर तुमचं म्हणजे, मला कसं ते 3 महिन्यात एकदा पिरियड्स यायचे, माझा तो हम्म. प्रॉब्लेम चालू झालेला. 3 महिन्यातून मी इतकी औषधं खाल्ली, मी महिन्याला जवळजवळ 3-3 हजारची औषधं खात होते. ती आठवड्यातनं 2दा गोळी खायची, परत रोज रात्री एक खायची, संध्याकाळची, अशा म्हणजे लय वेगवेगळ्या. ते लक्षात ठेवून ठेवून कंटाळा आलेला मला. त्यांचं वार लक्षात ठेवायचे, तरी सुद्धा माझं महिन्याला पिरियड्स कधीच झाले नाही. या महिन्यात नाही झाले, डॉक्टरांकडे गेले की डॉक्टर सांगणार नाही झाले ना, राहू दे, 4 दिवस वाट बघा, नाही झाली तर परत महिन्याचा कोर्स चालू करा. असं व्हायचं. मग असं मी जवळजवळ 3 ते 4 महिने मी अशी ट्रीटमेंट घेतली, पण त्यात काय रिझल्टच नाही. पण जसं आपलं फ्युअल चालू केलं, आपला सकस संतुलित आहार जसा मी चालू केला, तसं मी माझं पहिल्या महिन्यातच मला ते चालू केल्यावर माझं पिरियड्स आले. परत दुसऱ्या महिन्यात मी बघितलं, बरोबर त्याच तारखेला माझे पिरियड्स आले. अरे म्हटलं काय भानगड, म्हणजे माझं असं कसं काय व्हायला लागले, महिन्याला चालू झाले. मग मी गोळ्या बंद केल्या, त्या मला गोळ्या खायचाच कंटाळा आलेला ते पीसीओडी साठी. मग मी त्या गोळ्याच बंद केल्या. मग मी 2 महिने परत बघितलं, तर माझं बिना औषधाचं पिरियड्स प्रत्येक तारखेला एक दिवसही मागे पुढे न होता माझं पिरियड चालू झाले. त्याच्यामुळे मग मी थोडे 6 महिने मी तसंच हे बघितलं. मग त्याच्यानंतर परत जाऊन सोनोग्राफी वगैरे करून आले. पण जे त्यांनी सांगितलेलं की तिथं रक्ताचा लगदा जो साठला गेलाय, तो माझा कमी कमी होत चाललाय, म्हणजे ओके. ऑपरेशन करायला लागणार नाही असं त्यांनी मला सांगितलेलं त्यावेळी. ओके. परत त्याच्या पण रिझल्ट खूप छान आहे मॅडम. आमची प्रेरणा तुम्हाला माहितच आहे, पैलवान आहे, कुस्ती खेळत्या. परत आता पोलीस भरतीसाठी सुद्धा ट्राय करत्या. तिचं सुद्धा कुस्ती खेळून तिचं पण सगळ्या इंजुरीज जास्त होत्या. त्याच्यामुळे म्हणजे स्पोर्ट पर्सनला सुद्धा हे फ्युअल आपलं किती फायदेशीर आहे हे यातनं आम्हाला कळले. आपल्याला नुसतं शुगर, बीपी किंवा पीसीओडी हे प्रॉब्लेम तर आहेच आहेत, ह्याच्यासाठी तर एक नंबर आहे. पण जे स्पोर्ट्ससाठी मुलं खेळतात त्यांच्यासाठी, एनर्जीसाठी खूपच फायदेशीर आहे, कारण आम्ही अनुभव घेतलाय. परत माझ्या पप्पांचं पण वय भरपूर आहे. या वयात त्यांनी जवळजवळ 17 किलोचा वेट लॉस केलाय, आणि त्यांची येस. सुद्धा शुगरची, बीपीची गोळी बंद झालेली आहे.
म्हणजे कुठल्या करायचं म्हटलं तर माणूस कुठल्याही वयात आपल्या शरीरावर काम करू शकतंय. अं, हे माहेश्वरी, तुकाराम सरांचं ना 17 किलो वजन कमी झालं, बरोबर? आणि किती हो. पूर्ण गोळ्या बंद झाल्या डायबेटिसच्या आणि बीपी? शुगर बीपी दोन्हीही बंद झाले. परत त्यांच्या छातीत जी कळ यायची, त्यांना थोडं तरी चाललं. तिने मुंबईत असलं, तिने मुंबईत असलं, तिथं चालत असले तर माझ्याबरोबर फोनवर बोलताना मी त्यांना म्हणायचे, पप्पा तुम्ही थांबा जरा, मला किती दम लागतोय, कसलं धापा टाकायला लागलायसा. पण आता काहीच नाही त्यांना तसा त्रास. एवढा त्रास व्हायचा त्यांना. येस, ओके. पण सुद्धा वेट गेन झालेला आहे मॅडम. म्हणजे वेट लॉस साठीच फक्त घ्यायला पाहिजे असं काही नाही. आमची मम्मी बारीक आहे अंगाने एकदम. तिथं सुद्धा 2 किलो वेट वाढलेला आहे. त्यांची मम्मी बारीक आहे कारण पप्पांना खायला घालून घालून काय उरतच नाही त्यासने. मग त्यांनी काय खात नाही आणि त्यांनी बारीक आहे आणि ह्यांनी एकदम जाड आहे आणि त्यांना खायला घालायला आवडते, खायला आवडत नाही. खायला घालायला म्हणजे काय, जावाईनं शेवटी सासऱ्यानं आणून ठेवून घेतलं, 17 किलो वजन कमी केलं, सगळं हे झालं आणि मग पाठवलं. कारण ते सासूच्या 4 ताब्यात महिन्याचा काय, मॅडम रिझल्ट होतो. त्यांचा फक्त 4 महिन्यातला आहे पप्पांचा आमच्या. एकूण 4 महिन्यातला एवढा रिझल्ट. तेवढा रिझल्ट आहे. म्हणजे थोडक्यात माझं सासर, माहेर सगळे आम्ही निरोगी राहायचा म्हणजे प्रयत्न करायला लागले आणि आम्हाला ते सक्सेस मिळायला लागले. फक्त शतायशी फॅमिलीमुळे. स्वतःशी फॅमिलीमुळे नाही. कारण काय असतं, मानसिकता काय काय असते बघा. की आता अशोक सरांच्या ह्याच्यावरनं घ्या, की औषधं आपल्याला स्वस्त भेटतायत, त्यामुळं काही करायची गरज नाही. नाही. तर ती स्वस्त काही लोकांना 15 रुपये स्वस्त वाटेल, काही लोकांना 150 रुपये स्वस्त वाटेल, काही लोकांना 1,500 आणि काही लोकांना 15,000 पण स्वस्त वाटेल. त्यामुळं औषधं स्वस्त वाटतात, आपलं शरीर त्याच्याही पेक्षा स्वस्त वाटतं लोकांना. ओके. दुसरं, काही लोकांना काय होतं माहितीये का, आपण आपल्याकडे इतकं दुर्लक्ष करतो, इतकं दुर्लक्ष करतो ना, की आपल्याला आपल्यावर काम करायला पाहिजे हे आजारी पडल्याशिवाय वाटतच नाही. आधीच म्हणत बसतात, मला काय झालंय, मला काय झालंय. मग करणार कधी बाबा? झाल्यावर. मग झाल्यावर केल्यानंतर लय प्रॉब्लेम असतात. सगळ्यांचंच बरं होतं का? जे स्वतः मनावर खूप छान घेतायत त्यांचं लवकर बरं होतं. आपल्याला अशी गोळी खाल्ली की लगे भारी वाटायला लागतं. वर्षानुवर्ष औषधं खातो आणि एखादं 8-15 दिवसात आपल्याला वाटायला लागतं, की हे व्हायला पाहिजे. असं नाहीये. म्हणून त्याच्यासाठी पेशन्स लागतात. आणि तिसरं, त्याने अजून एक मुद्दा बोलला, स्पोर्ट्सच्या लोकांना सगळ्यात जास्त हाय एनर्जी त्या लोकांनाच लागते. आणि त्या लोकांसाठी म्हणून तर आपल्यातलं मेरी कोम, सायना नेहवाल, त्याच्यानंतर कसले भारी भारी क्रिस्टियानो रोनाल्डो, असे सगळे एवढे स्पोर्ट्सचे लोक हे घेतायत. कारण आमच्याकडे एक मच्छिंद्र कांबळे सर होते आणि ते तहसीलदार आहेत. ते काय काय केले त्यांनी, की आपण न्यूट्रिशन घ्यायला लागले आणि क्रिकेटच्या कोच पण आहेत ते. आपण घ्यायला लागले आणि त्यांना लय भारी वाटायला लागलं, की मला लय भारी वाटायला लागले. आणि आपल्या स्टेटच्या याला कोचिंग करतायत ते. आणि ज्या वेळेला त्यांनी स्वतः आपल्या बरोबर घेऊन गेले ना, त्यावेळेला त्यांना वाटलं आपणच घेतोय, बाकीचे कोण घेत नाहीत. तर ऑल स्पोर्ट्स वाले घेत होते. कारण स्मृती मानधना, विराट कोहली हे सगळे लोक जे घेतायत ते आपण सकाळी अन्न घेतोय. त्यामुळे मस्तपैकी स्पोर्ट्सच्या लोकांना तर ज्यादा रिझल्ट लागतो. तिची स्किन पण खूप मस्त झाल्या आणि ती स्वतः पण असं आपण म्हणतो ना, एक बांधे सूद म्हणतो ना, तसं एकदम बेस्ट फिगर झाले. फिगर त्याला हे भारी इंग्लिश शब्द मला आहेत. मला तिचा एक अनुभव सांगायचा आहे प्रेरणाचा. ज्यावेळी आम्ही तिला अकॅडमीला घालायला गेलेलो, त्या अकॅडमीमध्ये तिला बघून तिचं वजन थोडंसं आहे, तुम्हाला बघितलंय तुम्ही तिला, तब्येत जाम होती तिची पहिला. पण तिला बघितल्यावर तिथं ते सरच म्हटले, की काय रनिंग मारणार आहे. म्हणजे एवढं तब्येतीवर जास्त तब्येत असली की रनिंग निघत नाही पोलीस भरतीला. म्हणून त्यांनीच अंदाज बांधला की ही काय करणार आहे. पण तिचं ज्यावेळी तिचं रनिंग बघितलं, तू स्टॅमिना एवढा तुझा आला कुठून त्यांनी विचारलेलं तिला. येस, हलकं मसल गेन आहे, फॅट लॉस आहे, म्हणून तेवढा बेस्ट रिझल्ट आहे. ओके. वैद्यताई, तुम्ही वैद्यताई आल्या की सुमित सर हँड्रेज म्हणजे तुम्ही लगेच स्पॉटलाइट करा, कारण मला ते आलेलं कळत नाही, मी बोलत राहते. चलो, आता आपण जाणार आहोत नेक्स्ट. जोरदार क्लॅपिंग करू आपण डंके फॅमिलीसाठी. आणि आता आपण जाणार आहोत तुषार गायकवाड सरांच्याकडं. मस्तपैकी मुंबईला जाऊ आपण. चलो बॉम्बे.
तुषार सर गुड मॉर्निंग. सुमित सर कुठे गेले? तुषार सर सापडत नाहीयेत तुम्हाला? सापडले. ओके. म्यूट आहेत सर तुम्ही. म्यूट आहे सर. सापडले, कसलं भारी. Hello. गुड मॉर्निंग सर. गुड Good मॉर्निंग. morning. Good morning to everybody. मी तुषार गायकवाड नवी मुंबई CBD बेलापूर मधून आहे आणि बाय प्रोफेशन मी इंजिनियर आहे आणि गेल मधनं 22 ला रिटायर झालोय. आय एम डायबेटिक, म्हणजे मी केली अराउंड 30 इयर्स, 29 प्लस समथिंग इयर डायबेटिक आहे. आणि तसंच मी नेहमी डॉक्टरांच्या गोळ्या घेणं, त्याच्यानंतर कुठे कुठे काय काय करणं. पण त्याच्यामध्ये काय होतं की डॉक्टरांच्या गोळ्या घेतल्या की तात्पुरतं बरं वाटायचं, पण एक फेज अशी आली की मला इन्शुलिन घ्यायला लागली आणि इतकं इन्शुलिन घ्यायला लागलं की काय विचारायला नको. मग नंतर मी एक पुण्याचे डॉक्टर आहेत, ते पण म्हणजे या दृष्टीने काम करतात आणि त्यांच्याकडे गेलो. त्यांचं फॉलो करून मला बरं वाटलं. पण काय झालं, म्हणजे माझा जॉब असा होता की आम्हाला फील्डवर पण जायला लागायचं. कुठे पण जंगलामध्ये इकडे तिकडे गेलं की तिकडे मग काही खायला मिळायचं नाही, किंवा घरचा डबा तिकडे गेला की मग ते शेअर करायला लागायचं की सगळे डबालाही आणते. त्याच्यामुळे काय व्हायचं, मग जे काय भूक लागेल ते वडापाव खा, कुठे मिसळ खा, किंवा कुठे काही खा. आणि अशा गोष्टीमुळे तब्येत आणखीन खालावत गेली. आणि त्याच्यानंतर रिटायर झाल्यानंतर मग मला काय थोडं एवढं कामातनं आपण मोकळं झालं की एकदम डिप्रेस वाटतं. मग ते डिप्रेशन सुरू झालं. त्या डिप्रेशन मध्ये आणखीन माझं हे वाढलं, शुगर वाढली आणि इट हॅज गॉन अराउंड जवळजवळ 400 पर्यंत जायची. आणि फारच म्हणजे असं वाटलं की आता होप नाही, आपण काय करणार. जिम लावला, हे केलं ते केलं, पण त्यांनी काही फरक पडेना. शेवटी माझी एक मावस बहीण आहे आणि माझी सक्की बहीण पण आहे, ते लोक माझ्या पाठी लागले. म्हणजे मावस बहीण शोभा आणि पुण्यावरनं असते, आणि इथे माझी बहीण पल्लवी मकवाना म्हणून आहे. तर त्या पाठी लागल्यानंतर मग मी म्हटलं चला आपण हे ट्राय करून बघू. मग मी पहिल्यांदा काही दिवस ते पाठी लागल्यानंतर जवळजवळ माणसाचा स्वभाव असतो की नाही तुरंत आपण, म्हणजे लवकर आपण जॉईन होत नाही. मग नंतर मी जवळजवळ 1.5 महिन्यानंतर जॉईन केलं आणि ते मला आवडायला लागलं. म्हणजे डिस्कशन, त्याच्यानंतर फायदे तोटे, आणि कसं आपल्याला, म्हणजे लाईफस्टाईल इज द ओनली की आपल्याला सुधारायचं असेल तर बाकी काय नाही. आणि आपल्या बॉडीला आपण खातो ते आपल्या टंग साठी खातो की आपल्याला टेस्ट चांगली पाहिजे. पण ते नंतर कळलं की टंग तर ठीक आहे, टंग तर आपल्याला काही देणार नाही आहे, नुसता आपला एक क्षणिक आनंद असतो ना तो देतो. पण आपल्या पोटात जे न्यूट्रिशन आहे ते गेलं तर आपल्या पेशी खुश असतात, त्या नाचत असतात, आणि त्या इट बूस्ट युअर एनर्जी. आणि ते मला म्हणजे खूप पटलं. आणि मग ते हळूहळू हळू मी ते सगळं सुरू केलं. आणि आता मी डेली ते घेतोय. म्हणजे मला जे काय न्यूट्रिशन सांगितलंय त्यांनी, आणि ते घेतल्यानंतर इतकी एनर्जी वाढली आहे की काय, म्हणजे सकाळी मी 5:30ला उठून 5:45ची बॅच आहे आमची, ती शेटे सर स्वतः घेतात, ती मी आता हे करतो, अटेंड करतो. त्याच्यानंतर प्रणव साधना अटेंड करतो. त्याच्यानंतर फ्युएल स्टेशन आम्ही अटेंड करतो. आणि दिवसभर मला तशी आता रिटायर झाल्यानंतर वेळ आहे, पण पुन्हा मी ऑडिट विडिटला जायचो. पण ते जाऊन मग तिथे पुन्हा तब्येत खराब व्हायला लागली, तर मग मी म्हटलं ते सोडून दिलं आणि दिवसभर मी काहीतरी वाचत बसतो. हिस्ट्री इज माय पॅशन. तर मग पुराणी हिस्ट्री, ग्रीक आहे, आपले हे रोमन्स आहेत, किंवा आपली इंडियन हिस्ट्री आहे, सगळं वाचत बसतो. म्हणजे इतकी एनर्जी असते की दुपारी फक्त मी थोडा वेळ आपला एक थोडासा नॅप घेतो आणि फ्रेश होऊन पुन्हा वाचतो. पुन्हा सकाळी 2 वेळा मी माझं न्यूट्रिशन घेतो, आणि माझी तब्येत अतिशय व्यवस्थित आहे, टचवूड, आणि ती अशीच राहील. आणि आय एम माझं ग्रॅटिट्यूड आहे की शेटर सर आहेत, आपण आहात, किंवा डॉक्टर पद्मजा पाटील आहे, डॉक्टर आणखी पाटील आहेत, ते सर्वांचं, आणि शतायुषी टीम टोटल. म्हणजे बोधकथा तर मला इतके आवडते की लहानपणी आम्ही इसाप नीतीच्या गोष्टी ऐकायचो. तसं वाटतं की त्या गोष्टी किंवा इतर काही मेडिकल रिलेटेड टॉपिक्स असतात ते आपल्याला आपल्या ह्याच्यात सांगतात, नाही तर ते जार्गॉन्स वापरले मेडिकल तर ते काही समजत नाही. आणि अशा गोष्टीने
माणसाचं एक पॉझिटिव्ह असतो ना थिंकिंग, ते जातं. प्रोक्रॅस्टेशन म्हणजे चालढकल करत असतो कुठल्या गोष्टी, ते आपली जाते. आणि अशा रीतीने आपलं पीस ऑफ माइंड गिव्स बूस्ट टू युअर लाईफ. दॅट इज द की. अँड म्हणून आपण सकाळी उठून सकाळी उठायला पाहिजे आणि संध्याकाळी झोपलं पाहिजे. अजून माझी एक थोडीशी हे आहे की माझं वजन पण म्हणजे कमी झालंय. 72 पासनं ते 65 पर्यंत आलंय. आता फक्त थोडंसं पोट आहे, ते माझं ते विजरल फॅटमुळे आहे आणि ते जाण्याची मी वाट बघतोय. आणि त्याच्यात मी माझ्या सगळ्या मित्रांना पण सांगितलं, मध्ये पुण्यामध्ये सेशन घेतलं. आता मी इथे पण घेणार आहेत आणि शेटे सर येतील तेव्हा मी त्यांच्याशी हे करून म्हणजे त्यांनाही सांगणार आहे आणि प्रॉडक्ट विषयी माहिती वगैरे घेतो. अँड सेकंड थिंग, आय एम डुईंग द गार्डनिंग. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे की इथे उठायला लागतं, बसायला लागतं आणि या गोष्टी मी करतो आणि ते आवडीने करतो. सो रिअली थँक्स टू ऑल शतायुषी फॅमिली अँड आय एम व्हेरी मच thankful and grateful to everybody in this Shatayushi family. Thank you very तुषार much. सर, 29 वर्षाचा डायबिटीस, बरोबर? आता काय चेंज आहेत? किती महिन्यामध्ये चेंज काय झाला तुमच्या याच्यामध्ये? मेडिसिन मध्ये किंवा इन्शुलिन काय आहे तुमचं चालू त्याच्यामध्ये, किंवा HbA1c मध्ये काही चेंज झाला का रिपोर्ट मध्ये? कारण रिपोर्ट हा शेवटी आपल्याला एक गाईड करतो की तुम्ही राईट ट्रॅकवर आहात. फिलिंग वेगळे आणि ओरिजिनल बॉडीचा रिपोर्ट वेगळा. काही लोकांना खूप प्रॉब्लेम असतात, पण त्यांना असं वाटत असतं मला काय प्रॉब्लेमच नाहीये. ते आहेत फिलिंग ऍक्च्युली. मग आता तुम्हाला तुमच्या मेडिसिन मध्ये किंवा तुमच्या डायबिटीसच्या रिपोर्ट मध्ये काय चेंज झाला? हा, एकदम मी सांगतो त्याचं की माझं HbA1c एकेकाळी 8 असायचं आणि एकदा तर म्हणजे खूप वर्षापूर्वी 12 पण गेलं होतं. ते मध्ये आलं होतं व्यवस्थित जेव्हा मी पुण्याची ट्रीटमेंट करत होतो, पण नंतर ते वाढत 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 पुन्हा खूप जास्त गेलं. ते आता माझं 6.2 और समथिंग आलं HbA1c. आणि ठीक आहे, म्हणजे ते खूप कमी झालं. पण मला इकडे येऊन एक समजलं होतं की आपण आहे ना कधी पण इन्शुलिन रेझिस्टन्स चेक नाही करत. आणि दॅट इज द पॉइंट. जेव्हा त्यांनी मला, शेट्टी सरांनी स्वतःहून सांगितलं, हे तुझं ते सगळं आहे, व्यवस्थित आहे, पण तू आता एवढा खुश होऊ नको की जसं काही तुझं सगळं गेलं. हे सॉरी, ते HbA1c ठीक आहे, पण इन्शुलिन रेझिस्टन्स 2च्या आतमध्ये, 1.5च्या आतमध्ये आलं पाहिजे. ते माझं जास्त आहे आणि त्याच्यासाठी मी आता फक्त एकाच वेळी जेवतो आणि 2 वेळा न्यूट्रिशन घेतो. अँड ते एक आहे. म्हणजे आपल्याला असं समजतं की सगळे पॅरामीटर जरी आपल्याला रिपोर्टवर बरोबर वाटले तरी इन्शुलिन रेझिस्टन्स, ज्यांचं क्रॉनिक डायबिटीस आहे, त्यांना फार महत्वाचं आहे. म्हणून या दृष्टीने मी आता माझी वाटचाल करतोय. आणि हेच सगळं मी सांगू शकतो की आपला रिपोर्ट डेली, आणि मी डेली सकाळी 7 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता वेट आणि ब्लड शुगर टेस्ट करतो. जवळजवळ माझे हे 4 महिन्यापासून चालू आहे. आणि त्याच्यामध्ये मी बघतो माझं वेट एकदम 65 ला आलंय. ते थोडं करून वेट कमी करून 62 पर्यंत आणायचा माझा प्रयत्न आहे. आणि दुसरी गोष्ट की आता जे ब्लड शुगर आहे ती सकाळी माझी जवळजवळ 117 वगैरे असते. म्हणजे ती असायची 200च्या आत किंवा 300 कधी कधी असायची, ती आहे. आणि रात्री म्हणजे दुपारी वगैरे पण ठीक असते. म्हणजे अशा रीतीने सगळं. आणि माझा इन्शुलिनचा डोस पण मी कमी केलाय. मी डॉक्टरना याच्यासाठी सांगत नाही तर ते काय म्हणतील काय माहिती, पण मी आता ते 4-5च युनिट घेतो. जास्त घेतलं की क्रेविंग होतं. म्हणजे इन्शुलिन पण कमी झालंय आणि गोळ्या पण आता, म्हणजे मी जी आता एक फुल गोळी घ्यायचो ती आता बघतो मी अर्ध्या घेतो. किंवा इन्शुलिन आपलं हे व्यवस्थित असेल ब्लड शुगर तर कधी कधी गोळी न घेताही बघतो. पण मी सगळं असं बंद नाही केलं. हळूहळू डॉक्टरांकडे जाऊन सगळं मी हे करेन आणि येस, व्यवस्थित करेन, करेक्ट करेन. थँक्यू. अगदी. कारण का की जोरदार क्लॅपिंग करू आपण तुषार सरांसाठी. स्वतःसाठी वेळ दिलाय, स्वतःला प्रायोरिटी दिली. स्वतः किती महत्वाचं आहे हे ज्या वेळेला आपण आपल्याला गाईड स्वतःलाच करतो, बाकी सगळ्या दुनियेला गाईड करत असतो, खरं स्वतःला आपण कधीच जज करणं, गाईड करणं काहीच नाही करत. त्यामुळं स्वतःवर त्यांनी खूप छान काम करायला लागले. स्वतःवर काम केल्यामुळं एवढं सगळं असताना पण लोक लवकर तयार होतात का?